नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। वेदांत गुळस्कर यानं 10वीचा पहिला पेपर दिला आणि भयानक घडलं। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे। वेदांत गुळस्कर असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की वेदांत हा पवननगर येथील मराठा हायस्कूल इथं तो शिक्षण घेत होता। 10वीचा पहिला पेपर त्यानं दिला होता। दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरता तो सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता दुचाकीनं लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात होता। यावेळी वडाळा पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनानं दुचाकीला कट मारला, त्यामुळे दुचाकीवरील वेदांतचा तोल गेल्यानं त्याची दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली। दुचाकीचा वेग अधिक असल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन त्याची दुचाकी आदळली। या अपघातात वेदांतच्या माने दोन्ही बाजूंना काचा घुसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। अति रक्तस्राव सुरू असल्यानं त्याला उचलण्याची कुणी हिंमत केली नाही। त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी जखमी वेदांतला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। वेदांतवर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। यातच या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये।